नमस्कार. खास महिलांसाठी असलेल्या असावे घरकुल आपुले छान या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सृजनत्वाचं अतिशय जिकिरीचं कार्य अगदी लीलया सांभाळणारी स्त्री असते ना, ती एक अतिशय संवेदनशील मन जोपासून असते आणि म्हणूनच सभोवतालीच्या घडामोडींनी घटनांनी ती खूपदा रोमांचित होते तर अनेकदा दुखावल्या जाते. तिचं हे दुखावलं जाणं, रोमांचित होणं कुठल्या तरी चांगल्या मार्गाने बाहेर यायला हवं. पण होतं काय, रूढी परंपरांच्या चौकटीमध्ये स्त्री ही अडकून पडते आणि तिचं हे व्यक्त होणं राहूनच जातं. चुपचाप ती संसाराचा गाडा ओढत राहते. स्त्रीची अशी हार बरोबर आहे का हो? मग तिने काय करायला हवं? अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठीच आज भरारी अंतर्गत आपण आमंत्रित केलं आहे विजयाताई मारोतकर यांना. विजयाताई मारोतकर या आपल्या लेखणीद्वारा स्त्रियांमधला हुंकार, त्यांच्या जाणीवा आणि त्यांच्या अनेक पैलूंना उजागर करत आले आहे. विजयाताई मारोतकर, तुमच्या आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार अर्चना. विजयाताई, स्त्रीला, विशेष करून स्त्रीनी व्यक्त होण्याची खूप आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का हो? नक्कीच अर्चना, प्रत्येक स्त्रीनं व्यक्त व्हावंच असं मला वाटतं. आणि माझ्याही आधी मला असं वाटतं, कुसुमाग्रज सांगून गेलेत की प्रत्येक कळी हक्का आहे जन्मसिद्ध फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. आणि त्याही मागे जाऊन आपण जर बघायला गेलो तर आमची प्रत्येक स्त्री ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यक्त होतच गेलेली आहे. फक्त तिला खूप दुःख झालं म्हणजे तिने पसाभर रडून घ्यायचं का, एवढंच तिच्या वाट्याला होतं का? पण मला असं वाटतं, हा वेदनांचा कोंडमारा व्यक्त करण्यासाठी तिच्याजवळ होतं काय, तर फक्त तिचे अश्रू. मला या ठिकाणी माझी एक कविता आठवते. मनवेदनांनी भरलेलं असताना काठोकाठ, तरी इथे बंद ठेवावे लागतात ओठ. मुक्या वेदनांना डोळे करतात बोलके, सारा भार पापणीत घेऊन मनाला करतात हलके. मनाशी डोळ्यांचं हे उदात्त नातं जपलेलं गुपित क्षणात सांगून जातं. लगेच कुणीतरी विचारतं की का गं बाई, तुझ्या डोळ्यात पाणी आलं, झालं काय तुला? हो ना. मग हे अश्रूंद्वारे नाही का तिचं व्यक्तच होणं. पण ही अशी बंद दारामागे कायम रडतच राहिली नाही बरं अर्चना. ती बाहेर पण निघाली. डोळं पुसत पुसत ती दारावरती येऊन उभी राहिली आणि त्या पक्षाकडे पाहून झाडावर बसलेल्या म्हणायला लागली की अरे, तू माझ्या आईला माझा निरोप देशील का? वाहणाऱ्या वाऱ्याला सांगायला लागली की झुळझुळणाऱ्या वाऱ्या, तू माझ्या माहेरा जाशील का रे? माझ्या मनातलं गुपित माझ्या आईला सांगशील का रे? असं ते निसर्गातल्या प्रतीकांमधून व्यक्त होतच राहिली. आणि मग जसा काळ पुढे झाला, जसं सगळ्या जगाचा विकास व्हायला लागला, तिचाही विकास व्हायला लागला आणि लेखणी तिच्या हातात आली. आणि मग लेखणीद्वारे ती पत्र लिहायला लागली. मग ते पत्र कधी तिचं सखीला होतं, कधी मैत्रिणीला होतं, कधी आईला होतं. मला असं वाटतं की जी पत्र लिहत होती ती लिहतच होती आणि व्यक्त होतच होती. हां, म्हणजे मला पत्र लिहिता येतं, म्हणजे मला त्याच्याही पलीकडे जाऊन लिहिता येतं. तुम्ही लिहित्या झालेल्या आहात तुमच्या अनेक अनुभवांमधून. तर हे केव्हापासून घडलं बरं? असं खरं तर असं आहे की मी केव्हा लिहायला लागली याची जाणीव नसतानाच मी लिहायला लागली, असं माझ्या बाबतीत घडलं. तसंही प्रत्येक स्त्रीचं जगणं, असणं आणि दिसणं हे सगळं वेगळं वेगळं असतं. पण अनेक प्रसंग मला सांगता येईल, परंतु थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करते तो असा. एका वृत्तपत्रामध्ये छायाकाव्य नावाचं एक सदर सुरू होतं. त्याचं असं होतं की एक चित्र यायचं आणि त्या चित्रावरती तुम्ही 4 ओळी लिहून लगेच वृत्तपत्राला पाठवायच्या, अगदी 2 दिवसाच्या आत, आणि त्या लगेच पुढच्या आठवड्याला छापून येतील. तर माझ्या एका मैत्रिणीनं मला खूप आग्रह केला आणि पहिलाच प्रयत्न म्हणून मी त्या चित्रावरती 4 ओळी लिहिल्या. 4च्या नंतर मला आणखी दुसऱ्या 4, मग आणखी तिसऱ्या 4, अशा 3, 4 तरी 12 ओळी मला सुचल्या. आणि अर्चना, काय आश्चर्य गो, त्यापैकी 4 ओळी छापून आल्या आणि दुसऱ्या 8 ओळींची दखलमध्ये माझं नाव आलं आणि माझा काही आत्मविश्वास वाढला. हे एक कारण. आणि थोडं लिहायला लागली असं मला जेव्हा वाटलं त्यावेळेला माझी कविता थोडा जम धरायला लागली आणि बऱ्यापैकी बाहेर आली. त्यावेळेला एक असा प्रसंग घडला, दुःखद आहे तो प्रसंग. माझ्यापेक्षा जवळपास 8-9 वर्षांनी लहान असलेली माझी लहान बहीण आहे. तिच्या आयुष्यात एक दुःखद प्रसंग आला. जावाई खूप आजारी होते आणि त्यांचं अगदी 2-2.5 महिन्यांचंच आयुष्य उरलं असं डॉक्टरांनी सांगितलं. 4 वर्षाचं वैवाहिक जीवन. जेव्हा आम्ही ऑटो रिक्षातनं 3 जण आलोत
म्हणजे कोण, मी, माझी लहान बहीण आणि पेशंट. त्यावेळेला ती खरी कविता जन्माला आली. ती कविता अशी आहे की एक दिवस व्यथेनं अचानक दारावर थाप दिली, ध्यानी मनी नसताना तिला घरात आप दिली. पाहुणी म्हणून आलेली व्यथा विसावली घरात, आणि कायमच राहण्याचा विचार करू लागली मनात. तिला बाहेर घालवण्याचे सारे प्रयास व्यर्थ ठरले, आणि तिच्यासोबत जगणे हेच मग प्रारब्ध ठरले. आणि तसंच झालं. आणि त्यानंतर मग त्या देखणा दुःख माझ्या समोर असल्यामुळं तिला बघून बघून अनेक कविता माझ्या आकाराला आल्या. म्हणजे इथे सुद्धा असं म्हणता येईल की जेव्हा वेदनेची झालर एखाद्या गोष्टीला लागते, एखाद्या कलाकृतीला लागते, त्याच्यामधलं कारुण्य अजून उठून येतं आणि ते खुलून उठतं, नाही का? तर अनेक, हे झालं तुमचं स्वतःचं दुःख, परंतु अनेक स्त्रियांचे जे दुःख आहेत, स्त्रियांचं दुःख हे सनातन काळापासून चालत आलेलं आहे. त्यांना तुम्ही तुमच्या लेखणीमधून सादर करता, तर त्याबद्दलचा थोडा अनुभव असं सांगा की तुम्हाला हे जेव्हा सुचत असतं तेव्हा घर पण असतं, तर त्यामधनं तुम्हाला कसा वेळ काढता येतो आणि प्रोत्साहन मिळतं का? घर तर आपल्याला पहिला प्रायोरिटी तर आपलं घर, आपले मुलं, नवरा, हे सगळं सांभाळून जर वेळ मिळत असेल तरच आपण काही करू शकतो, म्हणजे चांगल्या मनानं करू शकतो, रिलॅक्स होऊन करू शकतो. तसं नसेल तर मग आपण काहीच करू शकत नाही. असा सगळा पसारा माझा स्वतःचा सांभाळून लेख माझा एका वर्तमानपत्रामध्ये छापून आला होता. त्या आर्टिकलला खूप मोठं असं बोल्ड हेडिंग दिलं गेलं की माहेर आई वडील असेपर्यंतच असतं का. आणि ते सगळ्या भगिनींनी वाचलं, त्यांचे फोन आले मला, त्या मला स्वतः भेटल्या, आणि सगळ्यांचं म्हणणं असं होतं की ताई, त्या दिवशी नाही का हो, तुम्ही अगदी आमच्या मनातलं लिहिलं. आम्ही हातातला फडा खाली टाकून, म्हणजे झाडझुडीची वेळ सकाळची, म्हणजे आमची सकाळची कामं सोडून आम्ही पहिल्यांदा तो लेख वाचला, आणि आम्हाला असं वाटलं की जणू काही हा आमचाच आहे. तर मला असं वाटतं माझ्या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या, घरातली कामं आणि माझा जो काही वेळ होता, तो वेळ मला कसा मिळतो आणि मी असं काहीतरी लिहू शकते. आणि मग स्त्रियांच्या निरनिराळ्या व्यथा आणि वेदना मला दिसत गेल्या, त्या मी कथा, वैचारिक लेख आणि कवितांच्या माध्यमातून मांडत गेली. पण तरीही आपला हा संसाराचा पती पत्नी या दोन चाकांमुळे छान चालतो. पतीचा सहभाग हा अतिशय मोलाचा असतो. तर तुम्हाला पूर्णपणे सहभाग अगदी पहिलेपासून होता का? नाही, त्या बाबतीत मी थोडीशी दुर्दैवी ठरली. कारण काय की मी अशी साहित्याशी निगडीत, आणि माझे यजमान ते एमटेक झालेले इंजिनियर माणूस, एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते प्राध्यापक, त्यांना असं काही साहित्याची एवढी रुची म्हणता येणार नाही असं नव्हती. त्याच्यामुळे मी लिहिते आहे तेव्हा त्यांना असं वाटायचं की लिहिते आपली काहीतरी. त्याच्यामुळे मी लिखाणातनं खूप मोठं क्रिएटिव्हिटी काय करते त्यांना वाटायचं तसं कधी वाटलं नाही, आणि त्याच्यामुळे त्यांचा तर कला कधी मला प्रोत्साहन मिळालं नाही. आणि मग जेव्हा माझी एखादी कविता मी त्यांना ऐकवली तर ते मला म्हणायचे की ऐकतो, पण एकच ऐकव बरं, दुसरी नाही. त्याच्यामुळे मग काय सांगायचं, ज्यांना रुचीच नाही त्यांना काय सांगायचं. म्हणून मी मग तसा काही प्रयासही केला नाही, मी माझी लिहत राहिली. परंतु त्यांनी माझ्या लिखाणामध्ये कशी अडसर म्हणून केला नाही, पण एक मात्र व्हायचं की त्यांचं सगळं नीट नेटकं त्यांच्या वेळा सांभाळून ते घराच्या बाहेर गेल्यानंतर किंवा ते नसल्यानंतरच मी लिहिलेलं आहे. त्यांच्या समोर काही मला कधी लिहिता आलं नाही, परंतु मात्र ते नसतानाचा पूर्ण वेळ मी मात्र माझ्या लिखाणाकरता वापरला. म्हणजे बघा, तुम्हाला अशी पूर्ण इच्छा होती की मला काहीतरी करायचंय, पण तेही संसार सांभाळत. पण खूपदा विजयाताई असं होतं ना की आपले जे संस्कार असतात परंपरेमधून जे आपल्यावरती झालेले असतात, तर त्यातनं स्वतःलाच निघताना खूप त्रास होतो की बा मी कसं करावं हे. तर यावरती कसा मार्ग काढला मग तुम्ही? ते तर आहेच ना, संस्कार खूप महत्वाचे आहे. कारण मग आपलं, मला आवडतं, मला करायचं आहे, पण मला आवडतं, मला जे करायचं आहे ते समाजालाही चालतं की नाही, किंवा मला आवडतं म्हणून मी करते का? मग घराकडे दुर्लक्ष होतं, नवऱ्याकडे होतं, मुलांकडे होतं, तेही नको आहे मला. नाही ना, त्यांच्या सगळ्यांच्या वेळा सांभाळून ते मला करायचंय. मग एवढ्या सगळ्या तजवीज करून घराच्या बाहेर पडायचो. एखाद्या व्यासपीठावर मला सन्मान मिळतो आहे आणि तिकडनं परतताना मला खूप उशीर होतो आहे, आणि उशीर झालेला आहे, घरी सगळे वाट बघत असतील, स्वयंपाक व्हायचा असेल, सगळ्यांना भुका लागलेल्या असतील, म्हणून मग काहीतरी खूप मी गंभीर गुन्हा केलेला आहे असं घरात शिरताना माझ्या बाबतीत असंही झालेलं आहे की मला माझा मिळालेला पुष्पगुच्छ बाहेरच कुठेतरी डस्टबिनच्या जवळ लपवून ठेवून मग घरात जावं लागलेलं आहे, असंही माझ्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे खरं तर पुष्पगुच्छ केव्हा मिळतो, खूप चांगल्या कामाकरता, पण माझा पुष्पगुच्छ असा मी घेऊन छान घरामध्ये एंट्री करेल आणि माझं खूप स्वागत करणारं घर असेल असं काही माझ्या वाट्याला आलेलं नाही.
म्हणून मला असं वाटतं ती चौकट आहे की माझ्या त्याच्यामुळे जर आनंद होणार नसेल, मग घरातलं जर काव्य संपणार असेल तर माझ्या या काव्याचा काय उपयोग, आणि माझ्या काव्यामुळे घरात काव्यच फुलावं असंच मला वाटत होतं, ते विस्कटू नये असंही वाटत होतं. त्याच्यामुळे मला स्वतःला जो काही मानसिक त्रास होता तो देत राहिली, पण मी माझं थांबवलं नाही, मी माझा प्रवास सुरू ठेवला. आता तुम्ही उपयोग म्हणालात, तुम्ही लिहिता आणि त्यातनं आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींबद्दल सुद्धा लिहिता. तुमचं एक सदाफुली नावाचं जे सदर आहे ते अतिशय लोकप्रिय होत आहे. तर त्या सगळ्या व्यथा खरंच मैत्रिणींच्या असतात की तुम्ही स्वतः कल्पनेतून केलेल्या असतात? हो, हा प्रश्न अर्चना तू अगदी योग्य विचारला की सदाफुली जे सदर सुरू आहे सध्या, त्या सदाफुलीमध्ये मी सर्वसामान्य स्त्रियांची जी घुसमट होते आहे, जर त्यांना कुठे बोलता येत नाही, कारण स्त्रिया आजही भीतात स्वतःचं दुःख स्वतः मांडायचं, मग मला त्याचा त्रास झाला तर घरच्या लोकांनीच म्हटलं की का गं बाई तू काही लिखाणात आम्हाला काही बदनाम करायला निघाली का, मग ज्या घरात राहायचं, ज्याची चौकट सांभाळायची, त्याच्याच विरुद्ध कसं लिहायचं. त्याच्यामुळे आता सदाफुलीतनं जे लिहिते ते अगदी खरं खुरं लिहिते आहे, आणि ज्या कुठल्या माझ्या सदाफुलीची व्यथा असते ती खरी असते, फक्त माझ्या लेखणीच्या माध्यमातनं मी तिला दिलासा देते आहे. आणि मी सदाफुली लिहिण्यामागचा उद्देश हा कुणाला दुखवण्यामुळेच नाही, परंतु ज्याच्या चुका त्याला कळाव्यात आणि त्या माझ्या सदाफुलीला त्यातनं जगता यावं. जो चुका करतोय, जो अन्याय करतोय, जो तिला त्रास देतोय, त्याला त्याची चूक कळावी आणि त्यांनी तिला प्रेम द्यावं, स्नेह द्यावं, आणि त्या घरात खऱ्या अर्थानं त्या सदाफुलीनं फुलावं, हाच उद्देश सदाफुलीचा आहे. हा उद्देश सफल होतो असं तुम्ही बोलला होतात की तुम्हाला अनेक फोन येतात, ते झाले की खरं हे आमचं दुःख आहे, तुम्हाला कसं कळलं हो. म्हणजे असं होतं ना की जे बाहेरचं दुःख असतं ते स्वतःच्या लेखणीतून तुम्ही उतरवता, पण बाकी पण छंद आपल्या मैत्रिणींना असतील आणि त्यांना त्यातून समोर जायचं असेल, अशा बाबत तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अनेक भगिनी प्रत्येकीला लिहिताच असं येईल असं नाही का. तिला आणखी काय रांगोळी काढण्याचा छंद असेल, कुणाला खूप छान चित्र काढता येत असेल, कुणाला गाता येत असेल, कुणाला एखादीला विणकाम खूप छान करता येतं, भरतकाम करता येतं, हे की नाही. तर हे तिच्यामध्ये काय आहे हे तिला ओळखता आलं पाहिजे, आणि तिची ओळख जर तिला झाली एकदाची, तर मग तिच्या व्यथा वेदनाच्या संसारामध्ये ती पेलते आहे, तिची जी मुस्कटदाबी होते आहे, जी उत्तर नाही द्यायची, तिला भांडणं करायची नाही, तिला विवाद करायची नाही. कारण काय होतं ना की अन्याय आणि अत्याचार हा जास्त वेळ दबून राहू शकत नाही, आणि जो तेव्हा बाहेर येतो तर मग तो शिव्यांच्याच रूपाने येईल का? मग काय तिने शिव्या देत सुटायचं का? मग तिला घरातले लोक म्हणतील तिला वेडबीड लागलं का, न्यायला वेड्याच्या इस्पितळामध्ये भरती करून द्या. आपण बघितलं मागच्या पिढीमध्ये कितीतरी बायका वेड लागायचं, रस्त्याने हाकलून द्यायचं. मग तिला ती वेड लागलं, ती कुठल्या कामाची नाही, ती पागल झाली, त्या बाईला घराच्या बाहेर हाकलून द्यायचं, तिनं तिचं जगायचं. म्हणून तिला वेड लागून ती पागल होऊन अशी रस्ती फिरत राहण्यापेक्षा तिच्या आतमध्ये काय कलागुण आहेत ते तिनं तिला ओळखायचे, आणि नको तिथे मी हात जोडले, खरे जोडणे राहून गेले, माझ्यातल्या मीला शोधणे राहून गेले, असं व्हायला नको. तिला तिचा शोध लागणं खूप गरजेचं आहे खरंच. कारण इतरांना कळायच्या आधी ती स्वतःची तिला कळू द्या ना. मग तिला कळायसाठी तिला काहीतरी ते करून बघावं लागेल, तो तिचा छंद व्हायला लागेल, आणि त्या छंदामध्ये ती रमायला लागली, मग तिला आपोआप प्रतिक्रिया येतात. मग बाहेरच्या प्रतिक्रियांचा भर इतका जास्त होतो ना की तिच्या घराला तिला मान्य करणं भागच पडतं. असं झालेलं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तरी हेच झालेलं आहे की मी लिहिता लिहिता काही बाई लिहिते असं हे म्हणायचे, जेव्हा यांना लोकांचे मित्र म्हणायचे की हो ते विजया मारोतकर कोण आहे, मी त्यांचा फॅन आहे. अरे तू तिचा फॅन म्हणजे माझ्या बायकोचा तू फॅन म्हणजे कुठे, हे पण डोक्याला पटेन असं होतं. आणि मग काहीतरी लिहिते आहे बऱ्यापैकी, म्हणून मग माझ्या लिखाणाकडे त्यांनी डोळसपणे बघायला सुरुवात केली. आणि नंतर मात्र मग ते माझ्यासोबत व्याख्यानमालेला यायचे, माझ्यासोबत कार्यक्रमाला यायचे, माझं आवर्जून बघायचे, माझे पुस्तकं काढताना माझ्यासोबत प्रकाशकांकडे यायचे. मग ते माझ्यासोबत कायम राहिले, परंतु तो वेळ मला फार थोडा मिळाला. तुम्ही ओघाओघात बोलताना मगाशी म्हणाला होतात की तुम्ही शेती सुद्धा करता आहात. भूमीशी आपलं किती अगदी मातीचंच म्हणायचं ते नातं असतं. तर ह्या शेतीचा काम करताना तुम्हाला अनुभव येतो आणि तिथूनही तुम्हाला काव्य सुचतं का मग? हो, त्याचं असं झालं की मिस्टर मारोतकर हे जरी शिक्षणानं आणि व्यवसायानं इंजिनियर राहिले, तरी मागील 15 वर्षांपासून त्यांनी शेतीला स्वतःला खूप वाहून घेतलं अक्षरशः. कुठे त्यांना ती जुळली त्यांच्यासोबत हे कळायला मार्ग नाही. पण ते जेव्हा अर्ध्यावरती डाव टाकून गेले, तर राहिलेला शेतीचा पसारा मला सांभाळावा लागत आहे. आणि मग मी जेव्हा शेताकडे जाते तर शेतात काम करणाऱ्या माझ्या भगिनीकडे बघून मला
तिला म्हणावंसं वाटलं. एकदा शेतामध्ये गीता नावाची बाई कापूस वेचत होती. तिला मी बोलवलं, अगं गीता इकडे ये. म्हटलं तू कधी गजरा लावला का डोक्याला? ती म्हटली काळजी बाई, मला काय विचारता तुम्ही, आम्ही कुठला गजरा लावायचा? मी म्हटलं नाही, तू सांग ना मला, तू कधी फुलं वगैरे लावलीत का डोक्याला? तर म्हटले नाही. मी म्हटलं बघ, तुझ्या डोक्यावर जे ऊन पडलं ना ते मला गजऱ्यासारखं वाटतं. मला तेव्हा ती कविता आठवली की ऊन माळते अशी जसा गजरा माळते, वाळवनासारखी बये तू उन्हात वाळते. कुणी वाचत का नाही, कुणी वाचत का नाही तुझ्या दुःखाची कहाणी, तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी, तुझ्या ओठांवर गाणी. ऊन वारा पावसाळा किती सोसणार माती, किती स्वभावाची बये तू जपणार नाती. वेड्यासारखी राबते, या घरासाठी तू वेड्यासारखी राबते, वेड्यासारखी राबते अशी कशी ग तू शहाणी, तुझ्या ओठांवरती गाणी, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी. आणि जो दारुड्या नवरा आहे तुझा, ज्या मुलाबाळांसाठी, ज्या पोट्ट्यांसाठी तू करून राहिली ना, त्यांना ते काही देणं घेणंच नाहीये, सगळे तुला विसरणार, पण तू मात्र कधी आटतच नाही तुझ्या वात्सल्याचा झरा. तुला जाणता जाणता होतो देवही बावरा, कधी राधेचा वसंत, कधी मीरेची विराणी, पण तुझ्या डोळ्यामध्ये पाणी, तुझ्या ओठांवर गाणी. असं मी त्यांना ऐकवला ना, अर्चना खरं सांगते ती सगळ्या बायकांना घेऊन आली की आपली मालकीन कविता सांगते, कविता करते. आणि मला असं तुम्हाला माफ करा थांबवावं असं वाटलं की ह्या तुमच्या कवितेमधून तिला तिचं सामर्थ्य कळलं म्हणून तिला आवडली असेल का? नक्की नक्की. तिला असं वाटलं की विजयाताईंनी माझी अगदी नेमकी व्याख्या केली, माझं जगणं सांगितलं आणि यातलं सगळंच खरं आहे. माझा नवरा दारुडे आहे, तो रात्री तमाशा करतो, माझ्या घरी संध्याकाळी माझ्या झोपडीपुढे लोक गोळा होतात, तेव्हा याला कमरेला पदर खोचून तिचा लोकांना म्हणते चला आपापल्या घरात वा, तुमच्या घरी नाही होत का हो तमाशे? हे तिचं त्याच्यावरचं प्रेम, म्हणजे धरतही नाही सुटतही नाही अशी प्रत्येक स्त्रीची अवस्था आहे. तिला तिची चौकट मुळीच मोडायची नाहीये, ही चौकट सांभाळून या मुलांना घडवायचं आहे, हे तिचं त्या संसारावरचं त्याच्यावरचं प्रेम आहे. आणि तिथे स्वतःला फुलवायचं पण आहे तिला, ते जास्ती जरुरी आहे. अगदी. कारण ती फुलली तर तिचा संसार फुलणार, कारण ती संस्कारित झाली आणि तिला हवं ते तिने केलं तर ती आपल्या मुलांना सुद्धा तो मार्ग दाखवू शकणार नाही का? ह्याच आशयाला धरून विचारावं असं वाटतं की स्त्रीला आत्मभान येणं हे खूप जरुरी आहे. तर तिने आपल्या जाणीवा अशा समृद्ध करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी काय करायला हवं, कसे प्रयत्न करायला हवे? अर्चना, मी तुला मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे तिला सगळ्यात पहिले ओळखायचं मी काय करू शकते, आणि ते ओळखल्यानंतर मात्र स्वस्थ बसायचं नाही, आणि ते करायसाठी तिनं निघायचं. जर तिला कुरड्या पापड्या करता येत असतील, अगदी शेवया करता येत असतील, ते तिने करावं. तिला हातावरच्या भाकरी चांगल्या करतायत, तुला करता येतं की नाही माहिती नाही, मला नाही करता येतं, जीवात येत नाही. म्हणून मी गावाकडे गेल्यानंतर माझ्या जाऊला म्हणते की ती म्हणते की काय ताई तुम्ही मोठमोठ्या डायसवर असता, तुमच्यासारखं मला बोलता येत नाही. मी म्हणते अगं सुशीला तुझं बरं आहे, तू म्हणते ते खरं आहे, पण तुझ्यासारख्या हातावरच्या मोठ्या मोठ्या भाकरी मला येत नाही, म्हणून तू तिथं सरस आहे माझ्यापेक्षा, आहे ना. म्हणून कुठली आज स्त्री रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत गेली, तिच्यातलं जे जे आहे ते तिनं फुलवलं पाहिजे. तिच्या अंतर्गत उर्मी करता मला माझीच कविता आठवते आहे, ऐकवा. आणि त्या कवितेची पहिली ओळख, त्या कवितेचं शीर्षक आहे ती अशी: मी फुलपाखरू होईन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते, नाजूक इवल्या पंखांवरती हे प्रखर ऊन मी पेलीन म्हणते. प्रखर ऊन म्हणजे तिला होणारा त्रास. हे प्रखर ऊन मी पेलीन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. आता ती उंच भरारी काही तिला घरात बसून घेता येणार नाही, त्याकरता निरनिराळ्या ठिकाणी जायचंय, ते शिकायचंय नाही का. जसं संस्कार भारतीची रांगोळी आहे तर ती शिकायला जावं लागेल, विणकामाच्या क्लासला जावं लागेल, गायनाच्या क्लासला जावं लागेल. रंगबिरंगी फुलात शिरुणी रंगात तयांच्या रंगीन म्हणते, मनमोहकते रंग लेऊनी पंख देखणे करीन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. आणि ते तिच्यातलं कलागुण तिला यायला लागलो किंवा खूप छान विकसित व्हायला लागलं ना की त्याचा आनंद फार वेगळा असतो, कारण तिला ते लेबल लागतं. त्यावेळेला ती वेडी होते अक्षरशः स्वतःचं देखणे पण पाहून, आणि ती म्हणते की गंधित त्या साऱ्या फुलांनी मी वेडी होईन म्हणते, आणि अस्तित्वाचं लेणं लेऊन मी सुंदरही होईन म्हणते. सौंदर्य ते गुणांचं, शारीरिक मुळीच नाही, ते गुणांचं जे सौंदर्य जे तिला लेबल लागतं ना, त्या लेबलनी ती खूप सुखावते. आणि त्यावेळेला पुन्हा म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. आणि स्त्री एक अशी शक्ती आहे की ती काहीही असो. अगदी गावखेड्यातली आमची भगिनी आहे ना, तिच्याकडे 50 बायकांचा लोकांचा स्वयंपाक करायचं काम तिला सोपवलं, तिला त्याचाच आनंद की माझ्यावर सोपवलं, मी सक्षम आहे,
हं, मग आत्ममग्न हर्षित मी ध्येयाकडेच झेपावीन म्हणते, आली कितीही संकट तरी या पंखांवरतीच तोलीन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. पण भरारी घेणं सोपं नसतं, आपल्याला माहितीये. एवी तेवी घरातला संपला विरोध तर बाहेरचा काही कमी नसतो. कुणीतरी काहीतरी म्हणतं, कोणीतरी काहीतरी टॉन्टिंग करतं, त्यावेळेला ती दुखावते, पण लगेच सावरते. की ती म्हणते की ते उपेक्षांचे काळे शिंतोडे या पंखांवरती झेलीन म्हणते, अन मुखवट्यांमागच्या त्या चेहऱ्यांशी तरीही हसूनच बोलीन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. तिला आठवतं ते फुलपाखरू नुसतं पांढरं किंवा नुसतं पिवळं असलं ते चांगलं नाही दिसत, ते काळ्या काळ्या डागाने सुंदर दिसतं. मग त्या इवल्याशा फुलपाखराला कळलं ते मला का कळू नये. मग त्यावेळेला ती म्हणते की सोन रुपेरी पंखांवरती ते काळे डाग मी सजवीन म्हणते, आणि सुखदुःखाच्या वणव्यातही वेदनेस मी हसवीन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. पण तरीही एखाद्या वेळेला काय होतं ना, कुणीतरी इतका जबरदस्त वार करतो, ते मग घरातलं असतं नाही तर दारातलं, ती सगळी शस्त्र टाकून देते, आपली गप्प बसते. पण ती 2-4 दिवस पुन्हा तिला ते खुणावतं सगळं तिचं कौशल्य. मग पुन्हा आपला पदर कमरेला खोसते आणि उठते आणि म्हणते की नाही, मी हे सोडणार नाही. तुटत गेली मनातून तरीही या पंखांना मात्र जपीन म्हणते, आणि शकले कितीही झाली मनाची तरीही अंतर कापीन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. वाह, अतिशय सुंदर, अतिशय काय म्हणतात त्याला, आशावाद, भरपूर आशावाद भरलेली ही तुमची कविता होती. आणि बघा ना, आपलं घरकुल सुंदर असावं असं प्रत्येकीला वाटतं, पण आपल्या आजूबाजूच्या माय भगिनींचा आवाज जेव्हा दबतो तेव्हा त्यांचा आवाज होण्याचं काम तुम्ही तुमच्या लेखणीमधून करता आहात. त्याच्याबद्दल तुम्हाला खूप आमच्या शुभेच्छा आहेतच. आणि तुम्हालाही आजच्या ह्या मनोगताला ऐकून वाटलं असेल ना की मला जे पटतं ना ते मी करणारच. तर विजयाताई, जाता जाता अजून एक छोटीशी 2 लाईन ऐकवा ना. अगदी मी तर म्हणते की माणसानं दुःखात तर आपल्याला सगळं फुलतंच, पण सुखातही फुलत राहावं, म्हणून अशा दुःख आणि सुखातून फुलणाऱ्या भगिनींकरता मी 4 ओळी सांगू इच्छिते की गोड गुलाबी वसंतात, गोड गुलाबी वसंतात फुलून यावं गुलाबासारखं, झालाच आयुष्याचा वैशाख, झालाच आयुष्याचा वैशाख, तरीही फुलत राहावं पळसासारखं, तरीही फुलत राहावं पळसासारखं. आता या सुंदर ओळींनंतर औचित्य उरतं ते फक्त तुमच्या ऋणात राहण्याचं, परंतु औपचारिकता निभवण्यासाठीच आज तुमच्या इथल्या उपस्थितीबद्दल तुमचे मी आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.